एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता. येत्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार याबाबत विधेयक मंजूर करणार. येत्या 10 ते 15 दिवसात आचारसंहिता लागणार. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य. 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता, तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा दावा. प्रगत महाराष्ट्रात भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं. रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. रश्मी ठाकरेंनी राजकारणात कधीही रस घेतला नाही. कारण नसताना त्यांचं नाव घेणं योग्य नाही. महिला मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. मविया सध्या 11 मुख्यमंत्री फिरतायत. मात्र काही झालं तरी सुळेंना सीएम करण्याची पवारांची जिद्द. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा मराठे 2024ला वाट लावणार. पाडापाडी झाली तर आमच्या नावाने बोंबलत बसू नका, मनोज जरांगेंचा इशारा. हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवले. आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या शिंदेंच्या सूचना. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती.